नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आता आपण आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण अगोदर एक मर रोगावर व्हिडिओ बनवला होता माहितीसवर. आणि आज त्या मर रोगासाठी आणि या हरभऱ्याची वाढ चांगली होण्यासाठी, तसेच त्याला फुले लागण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी आपण एक स्प्रे घेत आहोत. तर हा आपण जवळपास 2 नोव्हेंबर रोजी पेरणी केलेला सुपर अनन्यगिरी हरभरा आहे आणि आजची 18 डिसेंबर म्हणजे जवळपास 45 दिवस झालेले आहेत. तर यामधले काही 7-8 दिवस 10 ते 12 दिवस उगवणीसाठी गेले. म्हणजे तसा तर हा हरभरा एकाच महिन्याचा आहे, आपण पाहू शकता. आणि यावर काही तेवढी आळी नाही, थोडीफार हिरवी आळी आहे आणि मर रोगाचा प्रादुर्भाव. तर यासाठी आपण त्यावर एलिएट हे बुरशीनाशक, त्यासोबत इमामेक्टिन बेन्झोएट 1261 आणि बायोव्हिटा एक्स अशी यावर फवारणी घेत आहोत. तर हा आपला हरभरा आणि यावर आपण आता एलिएट यामध्ये फेसोटिल ॲल्युमिनियम, इमामेक्टिन बेन्झोएट ज्यामध्ये इमामेक्टिन आहे म्हणजे अळीनाशक घेत आहे. यावर थोड्याफार प्रमाणात काही हिरव्या अळीचा प्रादुर्भाव दिसतो त्यासाठी. आणि फुलं आणि कळीसाठी आपण 1261 मोनो अमोनियम फॉस्फेट घेत आहोत. यासोबत बायोव्हिटा एक्स जे एक सीवीड आणि त्यामध्ये आयर्न, मॅग्नेज, कॅल्शियम, बोरॉन इतरसुद्धा अनेक घटकद्रव्य आहेत ते घेत आहोत. तर आपण इमामेक्टिन घेत आहोत 12 ग्राम, त्यासोबत मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणजे 1261 100 ग्राम, बायोव्हिटा एक्स 50 आणि आपला एलिएट 25 ग्राम घेत आहोत आणि याची यावर फवारणी करत आहोत. फवारणीनंतर बघूया कसा रिझल्ट येतो. ते हरभऱ्याची जी काही मर आहे यावर मेन सध्या जी आवश्यकता आहे ती बुरशीनाशकाची. आणि आपण बुरशीनाशक निवडला एलिएट. हे पानावर फवारणी केल्यानंतर पानाद्वारे याचे जलद गतीने श्वसन होऊन हे काम दोन्ही साईडला करते. पानामध्ये सुद्धा राहते, फांद्यामध्ये जाते आणि झाडाच्या मुळापर्यंतसुद्धा ते जाते. आणि त्यावर एक प्रकारचे कोटिंग करून बुरशीपासून झाडाचं याचं रक्षण करते. याची शिफारस मुळे कुजणे, डाउनी मिलीड्यू यासाठी द्राक्ष आणि इतर याच्यावर केलेली आहे. पण फायटोप्थेरा आणि इतर कोलिस्टियम वगैरे ज्या काही बुरशी आहेत त्यावर याचं कार्य असल्यामुळे आपण हरभऱ्यातील मर रोगासाठी याचा वापर करत आहोत आणि याचे चांगल्या प्रमाणावर रिझल्ट येत आहे. आणि शिवाय याचा जो काही प्रभाव आहे हा बऱ्याच दिवसापर्यंत राहतो. त्यामुळे लवकर दुसऱ्या बुरशीनाशकाची आपल्याला फवारणी करायची गरज पडत नाही. आणि बायोव्हिटा एक्स एक उत्तेजक म्हणून यावर कार्य करते आणि झाडाची चयापचय शक्ती वाढवून त्याची वाढ आणि फ्लावरिंगला मदत करेल. 1261 हे मुख्य अन्नद्रव्यापैकी नायट्रोजन आणि फॉस्फरस आहे. हे दोन्हीसुद्धा फ्लावरिंग आणि झाडाच्या वाढीसाठी आवश्यक आहे. हे घटक त्याला मिळतील. अशी ही आपण हरभऱ्यावर पहिली फवारणी घेतलेली आहे. आपण पहिली फवारणी हरभऱ्यामध्ये कोणती घेत आहात किंवा कोणती घेता याबद्दल माहिती सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कॉमेंट करा. चॅनलला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.